नमो शेतकरी योजना अखेर आनंदाची बातमी आली। राज्यभरातील सर्व नमो शेतकरी योजनेचे पात्र लाभार्थी यांच्यासाठी मोठी घोषणा। राज्य सरकारचा अखेर निर्णय झाल्याने आता हजारो नाही तर लाखो शेतकरी खुश झालेले आहेत। कारण की आता योजनेमध्ये जर विचार केला तर पीएम किसानचे बी योजनेचे पैसे लाखो शेतकऱ्यांना मिळतात आणि नमो शेतकरीचे पण पैसे लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत असतात। मात्र यावेळेस आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्यास थोडा सरकारकडून उशीर झालेला होता, त्यामुळे थोडेसे शेतकरी नाराज झाले होते। शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न होता की नमो शेतकरी योजनेचे जे 2000 रुपये सरकार देणार आहे ते नेमके कधी देणार आहे आणि आमच्या खात्यात कधी पैसे जमा होणार आहेत। मात्र आता सर्व राज्यभरातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत आता सर्व पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे। होय, काळजी करू नका, कसली चिंता करू नका, आता पैसे वाटप सुरू होत आहे। तर चला, केव्हा होत आहे, कधी होत आहे, कोणत्या जिल्ह्यात कधी मिळणार, सर्व अपडेट आता समोर आलेले आहे। मात्र त्यापूर्वी महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकून ठेवा। तर चला पाहूयात आता सविस्तर महत्त्वपूर्ण अशी अपडेट। बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर महत्त्वाची घोषणा झाल्याचं स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे। या ठिकाणी काय सांगितलं आहे तर बघा, सरकारने सांगितलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अखेर मोठा निर्णय आम्ही घेतलेला आहे व पुढे म्हटलं आहे की आता शेतकऱ्यांसाठी आम्ही पैसे देण्यासाठी कसलीही कमी पडणार नाहीत। आता शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आली। निवडणुकांमुळे सरकारला निर्णय घेता आला नाही, पण आता आम्हाला पूर्ण पैसे वाटप करता येणार आहेत असं सरकारने स्पष्ट सांगितलं आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे तर येणार, मात्र त्यासोबत आणखी रक्कम ही टाकण्यात येणार आहे। जर तुम्हाला पीएम किसानचे पैसे भेटले असतील व नमो शेतकरी योजनेचे पण पैसे तुम्हाला भेटत असतील तर आता तुमच्यासाठी सरकारने पीक विम्याचे देखील पैसे मंजूर केलेत। आता पीक विमा, नुकसान भरपाई आणि अनुदानाचे हे सर्व पैसे खात्यात येतील। तर बघा, पीक विम्याचे किती रुपये तर 17,000 रुपये आणि नुकसान भरपाई 18,000 मंजूर झाले आहे आणि अनुदानाचे 10,000 रुपये बऱ्याच जणांना भेटले, ज्यांना भेटले नाही त्यांना आता वाटपाला सुरुवात होत आहे आणि एकदा वाटप सुरू झाले की 4 ते 5 दिवस वाटप सुरू राहणार असल्यामुळे या सर्व पूर्ण दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात सर्व पैसे जमा होणार आहेत। मात्र लक्ष द्या, नमो शेतकरी योजना, पीक विमा, नुकसान भरपाई आणि अनुदानाचे पैसे सर्वात आधी फक्त या 13 जिल्ह्यात जमा होणार आहेत। जर या 13 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तरच तुमच्या खात्यात सर्वात आधी पैसे येतील, अन्यथा पैसे येण्यास उशीर होऊ शकतो। आणि महत्त्वाचं म्हणजे सरकारने सांगितलेली अर्जंट 2 कामे करून ठेवा। जर ही 2 कामे केली तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटतील, अन्यथा तुम्हाला योजनेमधून काढलं जाईल। सरकारचा नवीन नियम आलेला आहे। सरकारने सांगितलं आहे की जे शेतकरी ही 2 कामे करतील त्यांनाच आम्ही हप्ता देणार आहोत। ज्यांनी शेतकऱ्यांनी आता ही 2 कामे जर केली नाही तर त्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार नाहीत, त्यांचा कायमचा हप्ता बंद केला जाईल। जर नमो शेतकरी योजनेचे पैसे पाहिजे असतील तर आता 5 दिवसाच्या आत ही 2 कामे तुम्हाला करून घ्यायची आहेत। मग आता नेमकी कोणती कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती तुम्हाला देतो। जर ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत बघितली तर ती 2 कामे तुम्हाला करण्यासाठी सर्व माहिती मिळून जाईल आणि नमो शेतकरी योजनेचे सर्व पैसे तुमच्या खात्यात जमा होतील। तर बघा, आता ज्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे पाहिजेत त्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे काय होईल, ही 2 कामे केल्यानंतर नमोचे 2,000 रुपये येतील, म्हणजे जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता सरकार देणार आहे हे 2,000 रुपये जमा होताच पीक विम्याचे पण 17,000 रुपये येतील। त्याचं कारण म्हणजे तुम्ही ही 2 कामे करून ठेवलेली असतील। सरकार म्हणतंय की आम्ही सांगितलेली फक्त ही 2 कामे करा, डायरेक्ट 3-4 योजनेचे पैसे तुमच्या खात्यात, तुमच्या अकाउंटला जमा करून टाकू। ज्यांनी ही 2 कामे केली त्यांची लगेच सरकारकडे मेसेज जाईल आणि कळेल की या शेतकऱ्यांनी कामे केलीत। मग ज्या शेतकऱ्यांनी ही कामे केली असतील अशा शेतकऱ्यांना लगेच सरकार तिकडून पैसे पाठवून देणार आहे। जर इकडे तुम्ही 2 कामे केली नाही तर लगेच तिकडे सरकारला कळणार आहे यांनी ही 2 कामे केली नाही, मग तुमचं नाव नमो शेतकरी योजनेतून काढलं जाईल, तुमचे पैसे बंद करण्यात येतील असं स्पष्टपणे सांगणं सरकारचं आहे। मग आता कोणते 2 कामे करायचे ती माहिती आपण पुढे बघणार आहोत। मात्र हप्ता कधीपर्यंत जमा होत आहे, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटपाला सुरुवात होत आहे, त्या 13 जिल्ह्यांची यादी आपण बघूयात। बघा, या ठिकाणी आता यादी देखील आलेली असून नमो शेतकरी योजनेचे पैसे सर्व शेतकऱ्यांना आता मिळणार आहेत। इथे काय सांगितलंय तर बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अखेर आता मोठा निर्णय झालेला आहे। आता सरकारकडून खुशखबर आलेली असून प्रत्येक शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे। राज्य सरकारचे 2,000 रुपये जे नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून येत असतात, आता तेच 2,000 रुपये काहींना 4,000 रुपयांच्या स्वरूपात येणार आहेत। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा नाही तर काही शेतकऱ्यांना 4,000 रुपयांचा हप्ता देण्यात येणार आहे। होय, बघा, आता काही शेतकऱ्यांना
2,000 रुपये भेटणार नाहीत, तर त्यांच्या खात्यावरती 4,000 रुपये आता भेटणार आहेत, ते पण नमो शेतकरी योजनेचे. कारण की त्या शेतकऱ्यांनी सरकारने सांगितलेली ही 2 कामे केलेली आहेत. जर तुम्हाला पण आता 2,000 ऐवजी 4,000 रुपये जास्त रकमेचा हप्ता पाहिजे असेल तर ही 2 कामे करा. पण आता नमो शेतकरी योजनेचे नेमके 4,000 रुपये सरकार सर्वांना देणार की काही निवडक शेतकऱ्यांना मिळणार आहेत ते पण सांगतो, व हे 4,000 रुपये कोणाला देणार आहेत व त्याचं कारण काय आहे आपण ते पण बघूया. जर यादीत तुमचं पण नाव आलं तर तुम्हाला पण आता नमो शेतकरीचे 4,000 रुपये भेटतील. मग आता चला ती यादी पण दाखवतो. यादीत जिल्हा आहे का, तालुका आहे का, जर आता विचार केला तर सर्वात आधी 13 जिल्ह्यामध्ये पीक विमा नमो शेतकरी योजना अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. या 13 जिल्ह्याच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी तुमच्या खात्यामध्ये टोटल पैसे ते पण डीबीटीच्या माध्यमातून आता जमा होऊन जातील. तर चला आता नेमके कोणते 13 जिल्हे आहेत, कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये सरकार सर्वात आधी पैसे वाटपाला सुरुवात करत आहे त्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी या ठिकाणी आता दाखवण्याचं काम करतो. बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून मोठी घोषणा दिलासा देणारे जाहीर झालेल्या इथे सांगितलं आहे की आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होते. राज्य सरकारने सांगितलं म्हणजेच की आता हे पैसे येणारच झाले. आता मुख्यमंत्री म्हणाले एका पण शेतकऱ्यांनी नाराज व्हायचं नाही. प्रति शेतकरी नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये देत असतो ते 2,000 रुपये तर भेटतील, मात्र काही शेतकऱ्यांना जास्त रक्कम 4,000 रुपये पण आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता काळजी करू नका, फक्त पुढच्या 5 ते 6 दिवसाच्या आत ही 2 कामे करून ठेवा म्हणजे पैसे खात्यात येतील. जर ही 2 कामे केली नाही तर तुम्हाला नमो शेतकरीचे पैसे भेटणार तर नाहीत, मात्र पीक विमा नुकसान भरपाई आणि जे अनुदानाचे आम्ही 10,000 रुपये देत असतो ते पण तुम्हाला भेटणार नाहीत असं राज्य सरकारने सांगितलंय. तर चला आता पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटपाला सुरुवात होत आहे, कधीपर्यंत हप्ता भेटणार, आज मिळणार की उद्या मिळणार, आता या ठिकाणी डिटेलमध्ये सर्व माहिती आहे. फिक्स तारखेसह सविस्तर माहिती आता आलेली आहे. आता ती माहिती तुम्हाला वाचून दाखवतो. लक्ष देऊन शेवटपर्यंत आता व्हिडिओ बघण्याचं काम करत चला. तर बघा या ठिकाणी आता माहिती आलेली आहे आणि पहिला जिल्हा कोणता आहे तो पण जाहीर झालेला आहे. बघा लातूर जिल्ह्यातील राहणारे असाल तर या जिल्ह्यात पण सर्वात आधी पैसे जमा होतील. लातूर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पैसे येणार आहेत. या ठिकाणी सरकारने मंजुरी दिलेली असून अनुदानाचे पण 10,000 रुपये जमा होतील. नमो शेतकरीचे हे 2,000 रुपये पूर्ण येऊन जातील. काळजी करण्यासारखं आता कारण राहिलं नाही. यामध्ये लातूर जिल्ह्यात आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैसे देण्यात येणार आहेत आणि हे नमो शेतकरीचे पैसे सर्वात आधी या जिल्ह्यात पण जमा होणार असल्याने सर्व शेतकरी वर्ग आता खुश झालेला आहे. शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला असून थेट डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण मदत ही वाटपासाठी सरकारने जी आहे ती मान्यता दिलेली आहे. ही एक सर्वात मोठी घोषणा असल्याने सर्व शेतकरी आता खुश झालेले आहेत. जे नाराज होते त्यांना पण आता नक्कीच चांगला मोठा दिलासा मिळालेला आहे असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो. तर बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा तालुका कोणता आहे ते पण तुम्हाला सांगतो. तर बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा एक आपल्याला बघायला मिळत आहे, काही तालुका पण आहे निलंगा तालुका. निलंगा तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी पण आनंदाची बातमी आली. या ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाई अनुदानाचे राहिलेले 10,000 रुपये ज्यांना मिळाले असतील त्यांना आणि नमो शेतकरीचे हे 2,000 रुपये या ठिकाणी सर्वात आधी शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण खात्यात देण्यात येणार आहेत. एक पण शेतकरी नाराज राहणार नसून सर्वांना डीबीटी अंतर्गत पूर्ण रक्कम सरकारच्या माध्यमातून आता वाटप केली जाणार आहे. यामध्ये बघा सरकारने पूर्ण सविस्तरपणे यादी देखील आता जाहीर केलेली आहे. आलेल्या माहितीनुसार इकडे बघा काय सांगितलं आहे, लाभार्थी यादीत तुमचं नाव आहे का ते देखील तपासायचं आहे, जिल्हा आहे का ते पण तपासायचं आहे. जर तुमचा जिल्हा असेल तर डायरेक्ट तुम्हाला हे पैसे आता 100% येणारच आहे. तर चला आता सरकारने काय सांगितलंय, किती रुपये ही निधी आता जाहीर होत आहे आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे कधी मिळणार, आज मिळणार की पैसे उद्या जमा होणार आहेत, एकत्रित पैसे सर्वांना मिळणार की आता काही जणांच्या नुसार अशा बातम्या पण येत आहेत की शेतकऱ्यांच्या खात्यात एकत्रित 2 हप्त्याचे पैसे म्हणजे नवो शेतकरीचे डायरेक्ट 2 हप्ते जमा करण्यात येणार आहेत. अशा बातम्या देखील सध्या काही व्हायरल होत आहेत. खरंच ती सत्यता आहे का, खरंच 2 हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत का, आता त्याबाबतची देखील माहिती तुम्हाला देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ बघा. जर 2 हप्त्याचे पैसे देण्यात येणार असतील तर शेतकऱ्यांना डायरेक्ट 4,000 रुपये मिळून जातील. जर एक हप्ता दिला तर 2,000 रुपये मिळतील. मग हे 4,000 रुपये मिळणार की नाही ते देखील आपण जाणून घेऊयात.
बघा आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता सरकारने महत्त्वाची माहिती दिली आणि महत्त्वाचं म्हणजे जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारे 2,000 रुपये मिळणार नाहीत. जर हे नमो शेतकरीचे 2,000 रुपये तुम्हाला पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली ही 2 कामे आत्ताच करून घ्या तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. मग कोणती 2 कामे करायची ती माहिती आपण पुढे बघणारच आहोत. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. त्यापूर्वी बघा आता सरकारकडून निधी जाहीर होत आहे. सरकारने सांगितलं आहे की आता यादीत नाव आहे का ते तपासा. जर तुमचं नाव यादीत नसेल तर तुम्हाला अर्जंटमध्ये यादीत नाव आणण्यासाठी काही कामे करावी लागतील. जर ती कामे केली नाहीत तर हप्ता कायमचा तुमचा बंद होईल आणि कधीच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटणार नाहीत. आणि ही 2 कामे जर केली नाहीत तर पीएम किसानचे पैसे बंद होतील आणि नमो शेतकरीचे पण पैसे डायरेक्ट बंद होतील आणि तुम्हाला कोणत्याच योजनेचे पैसे भेटायचे नाहीत. नवीन नियम सरकारने आणलेला आहे त्यामुळे ही 2 कामे देखील आता अर्जंट करावीच लागतील. त्याबाबतची माहिती पुढे बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यापूर्वी यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही ते कसं तपासायचं सांगतो. जर तुमचं यादीत नाव असेल तर सर्वात आधी आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. तर चला या ठिकाणी आता तुम्हाला ते कसं बघायचं लगेच सांगतो. तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने सविस्तर सांगितलं आहे की आता लवकरात लवकर मोठा निर्णय घेतलेला आहे. आता काही ठिकाणी मोठे शेतकरी खुश झालेले आहेत. तर इकडे बघा आता काही कडक नियम झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नाव यादीतून काढलं गेलं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आपले नाव यादीत आहे का नाही ते लवकरात लवकर तपासणं गरजेचं आहे सध्या स्थितीला. यासाठी नवो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जावे. त्यानंतर पोर्टलवर गेल्यानंतर बेनिफिट्स स्टेटस या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून स्टेटस तपासता येते. तसेच आपले EKYC पूर्ण आहे का आणि बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का याची खात्री करून घ्यावी. जर याची खात्री केली नाही तर तुम्हाला आता मोठी अडचण येऊ शकते. तुम्हाला पैसे पण भेटायचे नाहीत. आता सरकारने सांगितलेलं आहे ही 2 कामे करून घ्या तर पैसे भेटतील. आणि यादीत नाव आहे का ते पण बघण्यासाठी सरकारने सांगितलंय. म्हणजे काय होईल यादीत नाव असेल तर सर्वात आधी पैसे खात्यात येऊन जातील. तर चला आता या ठिकाणी बघा नेमके पैसे कधीपर्यंत मिळणार आहे ती पण माहिती या ठिकाणी सांगितली आहे. तारीख वेळ सर्व आलेला असून आता ती महत्त्वाची राहिलेली माहिती 2 मिनिटात वाचून दाखवतो. आता फक्त 2 मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा. खूप मोठा फायद्याचा आणि एकदम खरा असा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेबाबत सरकारची भूमिका. सरकारचा उद्देश पात्र आणि गरजू शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत देण्याचा आहे. हा लाभ चुकीच्या लोकांपर्यंत जाऊ नये यासाठी सरकारकडून तपासणी आणि फिल्टरिंग प्रक्रिया राबवली जात आहे. यामुळे खऱ्या शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य मदत मिळण्यास मदत होणार आहे. आता DBT अंतर्गत कोणत्या क्षणी लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. मात्र बघा लाभार्थ्यांची संख्या कमी का झाली ती पण माहिती आलेली आहे. आणि हप्ता कधी भेटत आहे, किती वाजून किती मिनिटाला, काय तारीख आहे, आज की उद्या मिळणार ती देखील अपडेट आलेली आहे. तर चला तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचं काम करतो. तर बघा या ठिकाणी योजनेच्या सुरुवातीला लाभार्थ्यांची संख्या जास्त होती पण आता हळूहळू कमी होत आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार 20वा हप्ता सुमारे 96 लाख शेतकऱ्यांना मिळाला होता. पण PM किसानचा 21व्या हप्त्यात ही संख्या कमी होऊन 92 ते 93 लाखांपर्यंत आली. आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता फक्त 90,41,241 शेतकऱ्यांनाच मिळण्याची एक शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अशी एक शक्यता बघायला मिळत असून शेतकरी संख्येत घट होण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. ऐवजी मोठी घट देखील या ठिकाणी दिसून येत आहे. तर शेतकरी मित्रांनो सर्वांनी आता काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. जर तुम्ही योजनेतून अपात्र ठरला तर कायमचा हप्ता तुमचा बंद होईल. पुन्हा काही योजनेमध्ये तुम्हाला येता येणार नाही. आता बघा नमो शेतकरी योजनेची आणि इतर पैसे सरकार कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी वाटपाला सुरुवात करत आहे आता ती यादी देखील आलेली आहे. तर इकडे बघा सरकारने सांगितलेली 2 कामे पण करावी लागतील. आता शेतकरी मित्रांनो सरकारने सांगितलेली ती 2 कामे जर तुम्ही केली तर सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात DBTच्या माध्यमातून पूर्ण पैसे जमा होऊन जाणार आहेत. तर चला आता त्याबाबतची माहिती या ठिकाणी सांगतो. तर बघा पहिलं काम करायचं आहे DBTचं. आता DBTच्या अंतर्गत सरकार पैसे देणार आहेत. मग DBTतून पैसे कोणाच्या खात्यात येतात, ज्यांनी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलं आहे. आता तुम्हाला जर सर्व पैसे पाहिजे असतील तर आपलं मोबाईल नंबरशी आधार कार्ड लिंक करा. पहिलं काम करायचं आहे. हे काम केलं की तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक होईल. सर्व काम झाल्यानंतर पूर्णची पूर्ण रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल. दुसरं एक काम करायचं आहे तुम्हाला आपली EKYC करायची आहे. बघा आता जे कोणी EKYC करणार नाही त्यांचा हप्ता कायमचा बंद केला जाईल. त्यामुळे आता तात्काळ
ई-KYC करून घ्यावी असं सरकारने सांगितलं आहे. जर हे काम केलं तर पूर्ण तुमची चिंता दूर होणार आहे आणि डायरेक्ट तुम्हाला सरकारकडून पूर्ण पैसे मिळणार आहेत. ही एक सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारची होईल असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही कामे तात्काळ करा. आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता 5 ते 6 दिवसामध्ये कोणत्याही क्षणी सरकारकडून जाहीर होऊन तारीख फिक्स करण्यात येऊ शकते आणि त्या तारखेला पूर्ण पैसे जमा होतील. योजना काय बंद होणार नाही, त्यामुळे पैसे आज मिळाले नाही तरी उद्या मिळतील. पण तुम्ही काळजी करू नका असं देखील सरकारचं म्हणणं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.